नमस्कार मित्रांनो. माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत कन्या राशीचं सप्टेंबर 2023 करताचं संपूर्ण राशीफळ कसे असतील ग्रहयोग, कसे असतील ग्रहांचे राशांतर आणि ते तुमच्या राशीवर कशा प्रकारे परिणाम करणार आहेत, कोणते निर्णय तुम्हाला घ्यायचे आहेत, कोणते निर्णय तुम्हाला टाळायचे आहेत. तुमच्या जीवनाचं असं कोणतं क्षेत्र आहे की जे सर्वात जास्त प्रभावित होणार आहे, या सर्व संदर्भातले खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, या चॅनलद्वारे मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत सर्व ज्या 12 राशी आहेत, या सर्व 12 राशींचं सप्टेंबर 2023 करताचा राशीफळ काय असेल या संदर्भातले व्हिडिओ अपलोड होत आहेत. आपण त्याचा आनंद जरूर घ्या. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत कन्या राशीचं सप्टेंबर 2023 करताचा संपूर्ण राशीफळ. सुरुवात आपण तुमच्या स्वास्थ्याच्या संदर्भात किंवा आरोग्याच्या संदर्भात करू, की तुमचं आरोग्य मानसिक किंवा शारीरिक कशा प्रकारचं असेल. तर साधारणतः तुमच्या राशीचा जो स्वामी आहे बुध, जो की तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करत आहे आणि दिनांक 6 तारखेनंतर तो मार्गस्थ होणार आहे. त्याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो षष्टेश आहे शनी, तो तुमच्या षष्ठ स्थानातच वक्री आहे आणि जो अष्टमेश आहे मंगळ, तो तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करत आहे. साधारण गेल्या 1.5-2 महिन्यामध्ये तुम्ही असा अनुभव घेतलेला असेल, की बरंचसं स्ट्रेस, टेन्शन, बराचसा ताणतणावाखाली तुम्ही गेला असाल. खास करून ऑगस्ट महिन्यामध्ये हा ताणतणाव जास्त प्रमाणात जाणवलेला असेल. म्हणजे गोष्टी तुम्ही करतात, प्रयत्न तुम्ही करत आहात, परंतु ते प्रयत्न काही व्यवस्थितपणे पुढे जात नाही. छोट्या-मोठ्या गोष्टीचं स्ट्रेस, टेन्शन जास्त प्रमाणात आहे. त्याच्यामुळे नको-नकोसं झालेलं असेल. एकतर प्रयत्न केलेत आणि तुमची जी रास आहे खास करून प्रत्येक गोष्ट आहे ती अगदी व्यवस्थित करणारी आहे आणि अगदी सूक्ष्मपणे विचार करणारी आहे. परंतु असं करून सुद्धा बऱ्याच वेळेस त्याचे जे रिझल्ट्स आहेत ते काही बरोबर येत नाही. त्याच्यामुळे थोडासा स्वतःचा कॉन्फिडन्स कमी होणं, अशा प्रकारचे काही अनुभव तुम्ही गेल्या महिन्यात घेतलेले असेल. काळजी करू नका. या महिन्याच्या साधारण 7-8 तारखेनंतर बऱ्याच प्रमाणात तुम्ही केलेल्या गोष्टी ह्या सकारात्मक होतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्यातला जो कॉन्फिडन्स आहे, तुमच्यातला जो आत्मविश्वास आहे हा जागेल. खरं तर तुमच्या राशीमध्ये रवी आणि मंगळाचं दोघांचं भ्रमण आहे. पैकी जो रवी आहे तो साधारण 18-19 तारखेनंतर येणार आहे. मंगळ तुमच्या राशीमध्येच आहे. तर बऱ्याच प्रमाणात तुमची एनर्जी लेव्हल खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल आणि ज्याला आपण थोडंसं शारीरिक जी एनर्जी म्हणतो ती शारीरिक ऊर्जा ही जास्त प्रमाणात दिसून येईल. त्याबरोबर कॉन्फिडन्स सुद्धा दिसून येईल. त्यामुळे या महिन्यामध्ये गेल्या साधारण 1-2 महिन्यापासूनची जी काही मरगळ आलेली असेल ती तुम्ही झटकाल आणि पुनश्च कामाला लागाल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ॲक्शन ओरिएंटेड राहाल आणि तुमची कामं असेल त्याला सक्सेस चांगल्या प्रकारचं मिळेल, म्हणजे यश चांगल्या प्रकारचं मिळेल. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो साधारण 1-1.5 महिन्याचा अनुभव आहे तो पूर्णपणे बदलला जाईल आणि एका वेगळ्याच प्रकारे तुम्ही कामाला लागाल आणि तुमचं एक सकारात्मक किंवा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड तुमच्या जीवनामध्ये, दृष्टीमध्ये दिसून येईल. यानंतर आपण विचार करणार आहोत, तुमचं साधारण आर्थिक जे सौख्य असेल हे कशा प्रकारचं असेल. तर साधारणतः तुमचा जो धनेश आहे शुक्र, जो की तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करतोय. दिनांक 4 तारखेनंतर तो मार्गस्थ होणाऱ्या वक्री होता आणि तुमचा जो पंचमेश आहे शनी हा षष्ठ स्थानात आहे, तो खरं तर वक्री आहे, परंतु तो स्वतःच्या राशीमध्ये आहे. जो अष्टमेश आहे मंगळ हा तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे आणि अष्टमामध्ये राहू, गुरु आणि हर्षल आहे. पैकी जो गुरु आहे तो 5 तारखेला वक्री होणार आहे आणि जो तुमच्या लाभस्थानामध्ये शुक्र आहे तो मार्गस्थ होणार आहे. या सर्वांचा संपूर्ण एकंदरीत विचार करायचा झाला तर गेल्या महिन्याची जर का आपण तुलना केली किंवा जर तुम्ही विचार केला तर गेल्या महिन्यात आर्थिक आणि शारीरिक दोन्ही बाबतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्रासदायक गोष्टींना तुम्ही सामोरे गेलेला होता. खरं तर तुमची जी रास आहे थोडीशी प्रॅक्टिकल आहे. पैसे कुठे, कधी, कसे खर्च करायचे, कशा प्रकारे सेव्हिंग करायची याबद्दल तुम्हाला वेगळं काही सांगायला नको. परंतु गेल्या 1-1.5 महिन्यामध्ये मात्र जे तुमचं जे शेड्यूल आहे ते थोडंसं ढळमळीत झालं होतं. त्यामुळे स्वतःचा कॉन्फिडन्स थोडा कमी होणार कारण तुमच्या राशीला थोडेसे पैसे स्वतःकडे असले किंवा झालं की बरं वाटतं. तर साधारण गेल्या 1.5-2 महिन्यामध्ये त्यामुळे मानसिक सुद्धा त्रासाला तुम्हाला सामोरं जावं लागलं होतं. परंतु या महिन्यात काळजी करू नका, याच्यातून सुद्धा तुम्ही बाहेर येत आहात. महत्त्वाचं म्हणजे जे पैसे तुमच्या स्वतःच्या मेहनतीचे आहेत किंवा जे पैसे तुम्हाला मिळत नाही ते तुम्हाला मिळायला लागतील. आर्थिक चांगले लाभ होतील. महत्त्वपूर्ण गुंतवणुका होतील. आर्थिक संदर्भात जे काही व्यवहार ठप्प होते, थांबलेले होते, ते मार्गी लागतील. तर एकंदरीत या संदर्भात खूप चांगला अनुभव आहे. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, तरी सुद्धा काही चांगले लाभ होतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनपेक्षित आणि सहज किंवा विनाकष्ट लाभ मिळण्याची शक्यता या महिन्यात जबरदस्त आहे. त्यामुळे त्या संदर्भात सुद्धा काळजी करू नका. मित्रपरिवाराबरोबर जे काही छोट्या-मोठ्या गोष्टींवर वादविवाद झाले होते किंवा थोडंसं त्यांच्यामध्ये तुमच्या दुरावा झाला होता, तो या महिन्यामध्ये बराचसा नॉर्मल होऊन जाईल. त्याच्यामुळे काळजी करण्याची आवश्यकता नाही. तर एकंदरीत मानसिक, शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या हा जो महिना आहे, हा महिना गेल्या महिन्यापेक्षा तुम्हाला एक वेगळ्याच प्रकारची नवी दिशा देऊन जाईल. यानंतर आपण चर्चा करणार आहोत तुमचं गृहसौख्य. गृहसौख्याबद्दल सांगायचं झालं तर तुमचा जो चतुर्थेश आहे गुरु, हा जो तुमच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि दिनांक 5 तारखेनंतर तो वक्री होणार आहे.
तर घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष द्या. घरातलं वातावरण सुद्धा थोडंसं वेगळं जाणवेल, परंतु घरातल्या व्यक्तींच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील. या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं राहील. त्याचप्रमाणे वास्तू किंवा घराच्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय या दरम्यान घेऊ नका. आता आपण चर्चा करणार आहोत तुमच्या लव्ह लाईफबद्दल. म्हणजे तुमचं लव्ह लाईफ कशा प्रकारचं असेल. तर साधारणतः तुमचा जो पंचमेश आहे शनी, जो तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आणि तो वक्री आहे. तर गेल्या साधारण 2-1 महिन्यापासून तुम्ही बघितलं असेल की लव्ह लाईफ आहे तर त्या चांगलं किंवा व्यवस्थित चालू आहे. परंतु जसे तुम्हाला अपेक्षा आहे, कारण तुमची चेहरा असे थोडीशी इमोशनल आहे, म्हणजे इमोशन दाखवणारी किंवा जर थोडंसं नर्चर करून घेणारी आहे. तर त्या बाबतीत थोडंसं असमाधान तुम्हाला दिसेल. परंतु काळजी करू नका. फार मोठे त्रास किंवा फार मोठे कॉम्प्लिकेशन तुमच्या लव्ह लाईफबद्दल किंवा रिलेशनशिप बद्दलचे होणार नाहीत. त्याच्यामुळे काळजी करण्याची आवश्यकता नाही. जर तुम्ही अ, ज्याला आपण गर्भधारणा केलेली महिला किंवा गरोदर महिला असाल, कन्या राशीचे, तर थोडीशी काळजी घ्या. आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. फारसे काही मोठ्या त्रासदायक गोष्टींना सामोरं जावं लागणार नाही. जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांनी स्वतःचे एफर्ट देणं थोडंसं गरजेचं आहे. परंतु गेल्या 1.5-2 महिन्याच्या जर का तुम्ही तुलना केलीत, तर साधारण या महिन्यात बऱ्याचशा तुम्हाला गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होत आहेत. तुम्हाला चांगली मदत मिळते. अशा प्रकारच्या किंवा तुमच्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी आहेत, अशा काही गोष्टी तुम्हाला निश्चित अनुभवायला येतील. परंतु विद्यार्थी वर्गाने एफर्ट देणं गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत तुमचं विवाह सौख्य कशा प्रकारचं राहील. तर साधारणतः तुमचा जो सप्तमेश आहे, गुरु हा तुमचा अष्टम स्थानात आहे आणि तो वक्री झालेला आहे. तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या. वैवाहिक जोडीदार छोट्या-मोठ्या गोष्टी वादविवाद होतील. कारण तुमच्या राशीत असणारे जे रवी मंगळ आहे सप्तम दृष्टीने तुमच्या सप्तम स्थानाला पाहणार आणि त्यामुळे थोडंसं वैवाहिक जोडीदाराला छोट्या-मोठ्या गोष्टी वादविवाद होणं, विड्रॉल ऑफ इंटरेस्ट तयार होणं किंवा अशा प्रकारच्या काही गोष्टी. तुमची जी रास आहे ही चिकित्सक आहे, चौकस आहे. छोट्या-मोठ्या गोष्टी सूक्ष्मपणे पाहणारे त्या गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे झाल्या नाही, तर तुमचा थोडासा पारा चढतो. तर अशा प्रकारचा छोटे-मोठे अनुभव येतील. अर्थात त्याचा फारसा मोठा परिणाम तुमच्या रिलेशनशिपवरती होणार नाही, तरी सुद्धा स्वतःवरती थोडंसं कंट्रोल करणं गरजेचं राहील. याचप्रमाणे जर का करिअरच्या संदर्भात विचार करायचा झाला, तर तुमचा जो दशमेश आहे, ज्याला आपण कर्मेश पण म्हणतो, तो तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करतोय. तो वक्री होता आणि दिनांक 6 तारखेनंतर तो मार्गस्थ होणार आहे. तर खास करून जे काही तुमचं कार्यक्षेत्राच्या संदर्भात सुद्धा तुम्हाला बऱ्याच प्रमाणात प्रेशर, बऱ्याच प्रमाणात टेन्शन आलेलं होतं. तर हे बऱ्याच प्रमाणात आता कमी होणार आहे. कार्यक्षेत्रासंदर्भात फिरणं म्हणजे तुम्ही बऱ्याच प्रमाणात प्रयत्न सुद्धा केलेले असेल, ते प्रयत्न मार्गी लागले नसेल, त्याचा स्ट्रेस, टेन्शन बऱ्याच प्रमाणात तुमच्या शरीरात, मनावरती जाणवला असेल. तो मात्र या महिन्यामध्ये बऱ्याच प्रमाणात कमी होणार आहे. तुम्ही केलेल्या कामाचं तुम्हाला अप्रिसिएशन मिळणार आहे. फक्त कामाच्या संदर्भात तुम्ही बाहेर फिरायला जाणं वगैरे किंवा जास्त मेहनत करायला लागणं, अशा प्रकारचे काही अनुभव येतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या व्यक्तींना परदेश गमन करायचं आहे, फॉरेन टूर वगैरे करायचा आहे किंवा जे कामाच्या संदर्भात, त्यांच्यासाठी हा जो संपूर्ण महिना अतिशय शुभफलदायी आहे. जर तुम्ही आधीपासून या संदर्भात काही मेहनत घेत असाल किंवा काही काम करत असाल, काही प्रयत्न करत असाल, तर या महिन्यात निश्चितपणे मार्गी लागतील आणि त्याचे तुम्हाला काही चांगले आउटकम सुद्धा मिळतील. तर एकंदरीतच सांगायचं झालं, तर हा संपूर्ण जो महिना, संपूर्ण महिन्यामध्ये तुम्ही गेल्या 1.5-2 महिन्याची मरगळती झटकून नव्या उमेदीने, नव्या ईर्षेने कामाला लागाल आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही केलेल्या कामाचे तुम्हाला रिटर्न सुद्धा खूप चांगल्या प्रकारचे मिळतील. त्यामुळे एक सकारात्मक तुमची दृष्टी दिसून येईल. तर एकंदरीत ह्या महिन्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी तुमच्यासाठी चांगल्या प्रकारे होणार आहेत. यानंतर आपण विचार करणार आहोत ग्रहयोगाबद्दल. तर साधारणतः दिनांक 4 तारखेला गुरु आणि बुधाचा त्रिकोण योग होणार आहे. बुध जो की तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करतोय आणि जो गुरु तुमच्या अष्टम स्थानात भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोणी योग होणार आहे. अनपेक्षित लाभ वगैरे मिळण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील. विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुद्धा सुधारतील. त्यांच्याकडे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. याचप्रमाणे दिनांक 6 तारखेला रवी आणि बुधाची युती होणार आहे. बुध जो की तुमचा दशमेश आहे, कर्मेश आहे, तुमच्या राशीचा स्वामी सुद्धा आहे आणि जो रवी आहे, हा रवी तुमचा व्ययश आहे. तर रवी बुधाची युती आहे. तर खास करून जर का तुम्हाला कुठे बाहेर फिरायला जायचं असेल, कोणाला काही बाहेर काही काम असेल किंवा जर तुम्हाला तुमच्या कामानिमित्ताने समजा महत्त्वाची काही कामं, कागदोपत्री व्यवहाराची कामं असेल, तर या दरम्यान तुम्ही नक्की उरकून घ्या किंवा या दरम्यान ती सहजपणे पूर्ण होताना दिसतील. परंतु थोडंसं हा जो संपूर्ण कालावधी आहे, संपूर्ण कालावधीमध्ये तुमचं भटकणं, फिरणं जरा जास्त होईल. थोडीशी शारीरिक मेहनत जास्त होईल, परंतु कामं मात्र पूर्ण होताना दिसतील. हा त्याच्यातला एक सकारात्मक भाग समजायला हरकत नाही. याचप्रमाणे दिनांक 8 तारखेला रवी आणि गुरूचा त्रिकोण योग सुद्धा होणार आहे. रवी जो की तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करतो आणि गुरु जो की तुमच्या अष्टमात भ्रमण करतो. दोघांचा त्रिकोण योग होणार अतिशय शुभफलदायी असा प्रकारचा योग आहे. खास करून ज्या व्यक्तींचा विवाह होत नाही आहे, त्यांच्यासाठी विवाह करता हा कालावधी अतिशय चांगला राहील. जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. तुमच्या दोघांमधले जे हे आहेत हार्मनी, ती सुद्धा खूप चांगल्या प्रकारची दिसून येते. तर रवी गुरूचा त्रिकोणी शुभफलदायी तुम्हाला काही अनपेक्षित लाभ सुद्धा या दरम्यान मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुद्धा सुधारतील. याचप्रमाणे दिनांक 16 तारखेला रवी आणि हर्षदचा त्रिकोण योग होणार आहे. रवी जो की तुमच्या व्ययात भ्रमण करतो आणि जो हर्षद
तुमच्या अष्टमात भ्रमण करतोय. दोघांचा त्रिकोणी योग होणार आहे. अतिशय शुभ फलदायी अशा प्रकारचा योग आहे. खास करून तुम्हाला काही चांगल्या कल्पना सुचणार. जर का तुम्ही कुठल्याही स्ट्रेस, टेन्शनमधून जात असाल, तर काही चमकदार कल्पना सुचू तुम्हाला शकतील आणि की ज्या पॉझिटिव्ह असतील, त्याच्यातून जर का तुम्ही काम केलंत, तर भविष्यात जाऊन तुम्हाला त्याचे काही चांगले रिटर्न्स सुद्धा मिळतील. त्याचप्रमाणे जर का तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल, तर काही चांगल्या इंट्युशन्स किंवा काही चांगल्या अंतःप्रेरणा तुम्हाला मिळू शकते. तर रवी हर्षेचा जो त्रिकोणी तुमच्या व्ययी आणि अष्टमातून होणार आहे, हा तुमच्यासाठी अतिशय शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतर दिनांक 19 तारखेला रवी आणि नेपच्यूनचा प्रतियोग सुद्धा होणार आहे. रवी जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल आणि नेपच्यून जो की तुमच्या सप्तमात भ्रमण करेल, अर्थात नेपच्यून वक्री आहे. या दोघांचा प्रतियोग होणार आहे. हा प्रतियोग सुद्धा थोडासा महत्त्वपूर्ण आहे. काळजी घेण्यासारखी गोष्ट ही आहे. या दरम्यान कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय, कागदोपत्री असतील किंवा कमिटमेंट प्रॉमिस असेल, कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय जे छोटे असतील किंवा मोठे अजिबात घेऊ नका. तुमच्यामध्ये आणि तुमचे जे वैवाहिक जोडीदार असेल, त्यांच्यामध्ये थोडंसं मिसअंडरस्टँडिंग किंवा गैरसमजामुळे थोडंसं नातेसंबंध ताणले जाणे वगैरे अशा प्रकारचा काही अनुभव येऊ शकेल, तर यापासून सुद्धा थोडंसं सावध राहणं गरजेचं राहील आणि तुमची जी रास आहे थोडीशी चिकित्सक आहे. छोट्या-मोठ्या गोष्टी जरी थोड्याशा वेगळ्या तुमच्या अंदाजाप्रमाणे वेगळ्या झाल्या, की लगेच तुम्ही श्रिंक होता किंवा तुमच्या राशीचा एक महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे पटकन कोणावरती विश्वास ठेवत नाही आणि जर का परिस्थिती जर का तुम्हाला तशा प्रकारची दिसली, तर तो विश्वास ठेवणं कठीणच आणि मग गोष्टी थोड्याशा टोकायला व्हायला लागतात. तर या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं राहिले. रवी नेपच्यूनचा जो प्रतियोग आहे, या संदर्भात जास्त खतपणे घालू शकेल. तर काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 29 तारखेला शुक्र आणि हर्षाचा केंद्रयोग सुद्धा होणार आहे. शुक्र जो की तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करतोय आणि हर्ष जो की तुमच्या अष्टम स्थानात भ्रमण करतोय. दोघांचा केंद्रयोग होणार आहे. हा केंद्रयोग थोडासा महत्त्वपूर्ण राहील. आर्थिक संदर्भामध्ये थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. तुमचे जे स्पेंडिंग असेल, खर्च असेल, त्यावर थोडे नियंत्रण ठेवा. त्याचप्रमाणे तुमच्या मित्र परिवारामध्ये जे महिला असतील, जे स्त्री वर्ग असेल, त्यांच्यावर छोट्या-मोठ्या गोष्टींवर वादविवाद होतील आणि पैशाचे जे काही ट्रान्झॅक्शन असेल, म्हणजे खर्च असेल किंवा तुम्हाला काही गुंतवणूक करायची असेल, या दरम्यान करू नका. अंदाज वगैरे चुकण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील. याचबरोबर या महिन्याची जी पौर्णिमा आहे, अ, या या महिन्याची जी अमावास्या आहे, ती 15 तारखेला आहे. जी पौर्णिमा आहे, ती 29 तारखेला आहे. तर अमावास्या आणि पौर्णिमा दरम्यान रविचंद्राचे जे आकर्षण असतं पृथ्वीकडे, ते थोडंसं जास्त असतं आणि त्यामुळे आपण थोडेसे चुकीचे निर्णय भावना तिथून घेण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहते. त्यामुळे या महिन्यामध्ये दिनांक 15 आणि 29 तारखेदरम्यान कुठल्याही प्रकारचे निर्णय कुठल्याही क्षेत्राशी संबंधित असतील तर घेऊ नका. आरोग्याकडे लक्ष द्या. वादविवादात जाऊ नका. कागदोपत्री व्यवहार करताना काळजी घेणं गरजेचं आहे. तर एकंदरीत सांगायचं झालं, अगदी त्याचा सारासार विचार करायचा झाला या तुमच्या राशीकरता या संपूर्ण महिन्याचा, तर काही मोठे प्रॉब्लेम, कॉम्प्लिकेशन येणार नाहीत. बऱ्याच प्रमाणात जे स्ट्रेस, टेन्शन खाली जे तुम्ही वावरता आहात, ते बऱ्याच प्रमाणात रिलीज होतील, बऱ्याच प्रमाणात कमी होतील. चांगल्या प्रकारच्या संधी तुम्हाला मिळू शकतील तुमच्या करिअरच्या संदर्भात आणि आर्थिक संदर्भामध्ये सुद्धा. त्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही, कारण तुमच्या राशीच्या चिंता करणं हा अगदी स्थायी भाव आहे. त्यापासून मुक्त व्हा. हा जो कालावधी तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं कन्या राशीचं सप्टेंबर 2023 करताचं संपूर्ण राशीफळ. आपल्याला हे राशीफळ कसा वाटला, आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला, नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, हे सुद्धा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.